महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आणि सोलापूर शहर मध्याच्या हॅट्रिक आमदार प्रणितीताई शिंदे यांनी श्रीरामनवमीचं औचित्य साधून श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या तसेच मार्कंडेय महाराजांच्या मंदिरात दर्शन घेऊन आणि नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी रामनवमीचं औचित्य साधून पद्मशाली समाजाचं कुलदैवत भगवान मार्कंडेय महामुनी मंदिरात जाऊन पूजन केलं। यानंतर सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चा करून नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी पद्मशाली नाती संस्था आणि पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं प्रणितीताई शिंदे यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड, पद्मशाली नाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, शिवसेना कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी, अशोक बल्ला, तुषार जक्का, माजी महापौर महेश कोठे, नलिनी चंदेरे, रेखा सपाटे, लक्ष्मीनारायण कुचन याचबरोबर शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये पूजा करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड, मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, माजी काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी नगरसेवक केदार उंबरजे, संजय हिमगड्डी, अलका राठोड, सुमन जाधव आदींसह काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।